एल निनो हे नाव ऐकलं की वाटतं हवामानातील काहीतरी बदल असेल. पण ही फक्त एक हवामान घटना नाहीये, तर ही एक जागतिक लाट आहे जिचे परिणाम संपूर्ण जगाला जाणवतात. आज आपण याच कोड्याचा उलगडा करणार आहोत की पॅसिफिक महासागरात होणारा एक छोटासा बदल आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम करतो. आता हा प्रश्न थोडा विचित्र वाटेल, नाही का? कुठे आपलं किराणा सामान, कुठे समुद्रात अडकलेली जहाजं आणि कुठे आपल्या हातातला स्मार्टफोन. ह्यांचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो? पण विश्वास बसणार नाही, या तिन्ही गोष्टी एकाच धाग्याने जोडलेल्या आहेत. चला तर मग हा गुंता सोडवूया. पण थांबा, हे सगळे परिणाम समजून घ्यायचे असतील तर आपल्याला थेट मुळाशी जावं लागेल. या सगळ्याची सुरुवात होते पॅसिफिक महासागरात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असं समजा की जणू काही पॅसिफिक महासागरालाच ताप आलाय आणि त्याचे चटके अख्ख्या जगाला बसत आहेत. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे हो, पण तिचे परिणाम मात्र खूप गंभीर असतात. तर मग नेमकं घडतं तरी काय? बघा, सामान्य परिस्थितीत व्यापारी वारे गरम पाण्याला आशियाच्या दिशेने ढकलतात. पण जेव्हा एल निनो येतो तेव्हा हेच वारे कमजोर पडतात आणि मग ते गरम पाणी उलटं अमेरिकेच्या किनाऱ्याकडे वाहायला लागतं. आणि बस, इथूनच हवामानाचा सगळा खेळच बिघडायला सुरुवात होते. चला आता बघूया की पॅसिफिकमधला हा एक बदल जगभरात काय काय उलथापालथ घडवून आणतो. म्हणजे एकाच वेळी किती विरोधाभासी गोष्टी घडतात बघा. एका बाजूला ऑस्ट्रेलिया आणि भारतात दुष्काळ पडतोय, तर त्याच वेळी दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि पूर्व आफ्रिकेत पूर येतोय. यावरूनच लक्षात येतं की ही साखळी किती मोठी आणि किती गुंतागुंतीची आहे. आणि याचा फटका बसतो तो थेट आपल्या बजेटला. या नकाशातले लाल रंग 5% जास्त महागाई दाखवत आहेत. अनेक ठिकाणी तर हा आकडा 30%च्याही पुढे गेलाय. तर मग हवामानातला हा बदल थेट आपल्या ताटापर्यंत कसा येऊन पोहोचतो पाहूया. याचा अन्नधान्याच्या किमतींवर नेमका काय परिणाम होतो ते. जरा हा आकडा बघा. 2022 साली तब्बल 25,78,00,000 लोकांना तीव्र अन्नटंचाईचा सामना करावा लागलाय. 2016 पासून हा आकडा दुप्पट झालाय आणि एल निनोसारख्या घटना या आगीत तेल ओतण्याचं काम करतायत. जागतिक बँकेचा अहवाल तर हेच सांगतोय की जगातील 1/4 म्हणजे तब्बल 25% शेतीवर एल निनोचा थेट परिणाम होतो. आणि यामुळे काय होतं तर मका, तांदूळ, गहू यांसारख्या आपल्या मुख्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट होते. हे फक्त आकडे नाहीत, ही काही देशांमधल्या लोकांची रोजची आर्थिक वेदना आहे. विचार करा, लेबनॉनमध्ये 352% महागाई. याचा अर्थ तिथल्या लोकांची खरेदी करण्याची ताकदच जवळजवळ संपलीये. हे आहेत एल निनोचे थेट मानवी परिणाम. पण ही परिणामांची साखळी फक्त शेती आणि अन्नापुरतीच थांबत नाही. ती पुढे जाऊन जागतिक व्यापाराच्या मुख्य मार्गांना चढवते. पनामा कालवा, जिथून जगातला तब्बल 5% सागरी व्यापार चालतो, तिथे पाण्याची पातळी ऐतिहासिकरित्या खाली गेली आहे. एल निनोमुळे वाढलेल्या दुष्काळामुळे जहाजांची वाहतूक थांबली आहे आणि यामुळे अख्खी ग्लोबल सप्लाय चेनच धोक्यात आली आहे. खुद्द पनामा कालवा प्राधिकरण काय म्हणतंय बघा, की ही आता काही तात्पुरती समस्या राहिलेली नाहीये, तर ही एक नवीन, अधिक गंभीर आणि कदाचित कायमस्वरूपी वास्तव आहे. आपल्याला याचा सामना हा करावाच लागणार. आणि आता या साखळीतल्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात आश्चर्यकारक कडीकडे वळूया. ही कडी थेट जोडलेली आहे आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाशी. आपण रोज वापरतो ते स्मार्टफोन, गाड्या किंवा इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू, या सगळ्याचा आत्मा म्हणजे सेमीकंडक्टर चिप्स. पण या चिप्स बनवण्यासाठी प्रचंड पाणी लागतं. याचा आपण कधी विचारही केलाय का? एक थक्क करणारी गोष्ट सांगतो. चिप बनवण्यासाठी जे अतिशुद्ध पाणी लागतं ते फक्त 1000 गॅलन बनवण्यासाठी तब्बल 1500 गॅलन सामान्य पाणी लागतं. यावरून या उद्योगाची पाण्याची गरज किती प्रचंड आहे याचा अंदाज येतो. याचा सरळ अर्थ असा होतो की तंत्रज्ञान उद्योगाची पाण्याची प्रचंड भूक आणि हवामान बदलामुळे येणारी पाण्याची टंचाई यांचा थेट संघर्ष होणार आहे. आणि हा संघर्ष तैवानसारख्या प्रमुख चिप उत्पादक देशांमध्ये तर आणखीनच तीव्र असेल. म्हणजे पुढच्या वेळी आपल्या स्मार्टफोनची किंमत वाढली तर त्यामागे अप्रत्यक्षपणे एल निनो असू शकतो. तर पॅसिफिक महासागरात सुरू झालेली एक छोटीशी लाट आपल्या जेवणाच्या ताटापासून जागतिक व्यापारातून प्रवास करत थेट आपल्या हातातल्या स्मार्टफोनपर्यंत कशी पोहोचते हे आपण पाहिलं. पण हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करतं. बदलत्या हवामानाचा पुढचा आजवर न पाहिलेला परिणाम कोणता असेल जो आपल्याला पुन्हा एकदा आश्चर्यचकित करून सोडेल?